शेतरस्त्याच्या वादातून कुटुंबाला मारहाण, न्यायासाठी कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. बीड तालुक्यातील सावंतवाडी या ठिकाणी मंडळाधिकारी नेकनूर बीड यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. मारुती साहेबराव सावंत, सोमेश्वर शिंदे, सतीश शिंदे व इतर लोकांवर 307चा गुन्हा नोंद करून तात्काळ त्यांना अटक करावी. पोलीस कर्मचारी मारुती सावंत, मंडळाधिकारी यांनी संगनमत करून नारायण सावंत, जयश्री सावंत, आशालता सावंत यांना मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नेकनूर पोलीस स्टेशनचे PSI यांनी गुन्हेगाराला आश्रय दिला असाही आरोप त्यांनी केला आहे. याच प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तात्काळ न्याय द्यावा, अन्यथा जीवाला बरे वाईट झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा दिला आहे. आम्ही 15 तारखेला झालेल्या शेताच्या वादावरून इथं धरणे आंदोलन केलं आहे. काय प्रकार घडला होता? आम्हाला हाणमार झाली होती. म्हणजे मला व माझ्या कुटुंबाला सगळ्याला हाणमार झाली होती. आई वडील, मुलं, माझा मावस भाऊ अशा आमच्या 5 जणांना हाणमार झाली होती. त्याच्यावरून आम्ही म्हणजे इथं धरणे आंदोलन चालू केले 2 तारखेपासून. कशामुळे मारहाण केली तुम्हाला? रस्त्याच्या वादावरून, रस्ता काढण्याच्या वादावरून. आमच्या शेतातून रस्ता काढत होते तर आम्ही त्यांना नंबर बांधून रस्ता काढावा एवढंच म्हणत होतो. त्याच्यावरून त्यांनी आम्हाला मारहाण केली. आता तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या एवढंच मागण्या आहेत की जे म्हणजे मंडळ अधिकारी आहेत त्यांना त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि ते मारुती साहेबराव सावंत आणि त्यांचे काही जे सहकारी पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावं. आणि आता किती दिवस बसणार आहात उपोषणाला? आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय नाही भेटत तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बसणार आहोत. प्रशासनाचे कोणी अधिकारी तुमच्याकडे आले का? नाही, आतापर्यंत अजून कोणीही आलेलं नाही आमच्याकडं. काय नाव आपलं? माझं नाव आशालता नारायण सावंत, राहणार सावंतवाडी. नारायण साहेबराव सावंत यांच्या नंबर बांधावरून रस्ता काढण्याचा तहसीलदार साहेबांचा आदेश होता. पण नंबर बांधावरून रस्ता न काढता नारायण साहेबराव शेतामधून मंडळ अधिकारी आणि मारुती सावंत आणि त्यांच्यासोबत नेकनूर पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून संगनमत करून नारायण सावंत यांच्या शेतातून रस्ता काढू लागले. त्यामुळे त्यांना अडवलं म्हणून आशालता नारायण सावंत यांच्या कुटुंबाला जबर मारहाण झालेली आहे आणि आशालता सावंतला 3 टाकीत पडलेले आहे. रक्त वाहत होतं आणि पोलीस प्रशासनाने कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही. त्याच्यामध्ये मंडळ अधिकारी नायकावाडे, नेकनूर पोलीस स्टेशनचे ठाण्यामध्ये बाकीचे कर्मचारी आणि PSI यांनी त्यांना न्याय दिला नाही, फिर्याद दाखल करून घेतले नाही किंवा कुठल्या प्रकारचा न्याय दिला नाही. आणि त्याच्यामध्ये असं आम्हाला या शंका येते की पोलीस प्रशासनामुळे हे जे गुंड असतात ते गुंड मारतात आणि त्यांच्या सहकार्यामुळे पोलिसांची जी भूमिका आहे ती भूमिका कुठेतरी संशयास्पद आहे. आणि त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने जर वेळी त्यांची दखल घेतली असती तर आम्हाला इथपर्यंत यायची गरज नव्हती. मागणी काय आहे? आमची मागणी आहे की मंडळ अधिकारी नायकावडे यांच्या गैरकारभाराची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचे PSI PIचे साहेब आहेत त्यांनी या प्रकारामध्ये दखल न घेता आरोपीला कळत नकळत मदत केल्याची भास आता होतो आणि मदत केलेली असं ते वाटतं. त्याच्यामुळे PI साहेब त्यांचे पोलीस कर्मचारी, मंडळ अधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि आशालता नारायण सावंत यांना ज्याने मारलं त्यांचे 307चा जीव घेण्याचा हल्ला घडून आला होता त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना कायदेशीर अटक झाली पाहिजे. काय नाव आपलं? माझं नाव शेषराव वीर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे.